नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या हिमगौरी आहेर आडके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विलास शिंदे यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली। त्यामुळे महापौरपदी हिमगौरी आहेर आडके तर उपमहापौरपदी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विलास शिंदे विराजमान होणार आहे। महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आज महापालिकेच्या सभागृहात झालेल्या विशेष महासभेत हिमगौरी आडके यांना महापौर पदासाठी तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली। बहुचर्चित नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सहलीला गेलेले भाजपचे सर्व 72 नगरसेवक आज सकाळी 11:15च्या सुमारास मनपा मुख्यालयात दाखल झाले। त्यानंतर उष्णतेत सर्व सभागृहात आल्यानंतर काल दिलेल्या प्रशिक्षणानंतर प्रोटोकॉल प्रमाणे स्थानापन्न झाले। काल रात्री मुंबई येथे झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांना उपमहापौर पद देऊ केले। पीठाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सकाळी 11 वाजता मनपात दाखल होऊन एकूण 11:01 महापौर आणि उपमहापौर पदासाठीची महासभा सुरू झाली। दरम्यान मुंबईत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे भाजप आणि शिवसेना गटनेत्यांनी महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी विलास शिंदे यांना मतदान करण्याचे आदेशित केले। महापौर पदाच्या निवडणुकीनंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 4 उमेदवारांनी 5 अर्ज दाखल केले होते। भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार मच्छिंद्र सानप, शिवसेनेचे उमेदवार प्रवीण तिदमे, राहुल दिवे यांनी माघार घेतल्याने शिंदे गटाचे विलास रामदास शिंदेंचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी विलास शिंदे यांची महापालिकेचे उपमहापौर म्हणून अधिकृत घोषणा केली। दैनिक भ्रमरसाठी सहसंपादक सुधीर कुलकर्णी, नाशिक।